नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग व माझ्यासोबत चिंचोली लिंबाजी गावाचे ज्येष्ठ नागरिक कौतिक काका पवार, त्यानंतर उबाटा गटाचे शाखा प्रमुख ज्ञानेश्वर वाडेकर, त्यानंतर आमचे मित्र अमृत भाऊ चौगुले व सर्व मित्रमंडळी. तर मी सर्वप्रथम अरुण भाई तुमची क्षमा या ठिकाणी मागतो की काल तुमचा वाढदिवस होता आणि काल माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे मी तुमचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला नाही. पण कुठेतरी माझी तब्येत बरी झाली असता आणि मला वाटलं की आपण बऱ्याच जणांचे वाढदिवस साजरे त्या ठिकाणी करत असतो आणि कुठेतरी एक आपुलकीचा जिव्हाळ्याचा माणूस आपण त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला नाही. तर तो आज योग आम्ही या ठिकाणी घडवून आणलेला आहे. तर मी चिंचोली लिंबाजी गावाच्या वतीने अरुण भाई आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मित्रांनो, अरुण भाई यांच्याविषयी बोलणं झाल्यास अरुण भाई हे आपल्या सिल्लोड तालुक्याचे नामदार आमदार अब्दुल सत्तार साहेब यांचे कट्टर समर्थक आहे. त्यानंतर आमच्या चिंचोली लिंबाजी गावाचे व चिंचोली नाचेलवेल सर्कलचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब सांडू पवार यांचेही ते कट्टर समर्थक आहे. मित्रांनो, ज्या वेळेस जीवनामध्ये पडझड असते तर त्या पडझडीमध्ये अनेक मित्रमंडळी साथ त्या ठिकाणी सोडून देतात. पण कुठेतरी रावसाहेब पवार यांच्या जीवनामध्ये थोडं चढ उतार होत असताना त्यांना पंचायत समितीत पराभव त्या ठिकाणी झाला होता. त्यानंतर 2 वेळेस ग्रामपंचायत त्यांच्या हातातून त्या ठिकाणी गेले होते. तर अनेक मित्रमंडळी त्यांच्यापासून दूर जवळ त्या ठिकाणी आले गेले होते. पण कुठेतरी अरुण भाई यांनी त्यांची साथ त्या ठिकाणी सोडली नाही. कायमस्वरूपी मग रमजान ईद असो कोणताही सण असो तर त्या सणाला रावसाहेब पवार यांचे ते स्टेटस व्हिडिओ सोशल मीडियावर त्या ठिकाणी टाकत होते. तर कुठेतरी अरुण भाई यांनी कित्येक वर्षापासून लावलेली ही रावसाहेब पवारची चिंगारी आज वनव्यामध्ये रूपांतर झालेला आहे. जो माणूस ग्रामपंचायतची सत्ता त्याच्या हातात येत नव्हती, जो त्यांचा पंचायत समितीमध्ये पराभव त्या ठिकाणी झाला होता, पण आज त्यांच्या माध्यमातून ते 21 गावाचे नेते या ठिकाणी झालेले. आज चिंचोली नाचेलवेलचे जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पवार हे या ठिकाणी झालेले आहे. तर कुठेतरी जशी एक ती म्हण आहे, घालून सिंहाच्या जावडात हात मोजीत दात, तसे संभाजी महाराज व शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केले होते आणि हे स्वराज्य मावळ्याच्या माध्यमातून निर्माण केले होते. तसेच आज रावसाहेब पवार जर आपल्या चिंचोली नाचेलवेलचे जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी झाले असेल तर या सर्वांच्या मावळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आहे. आणि खास करून मी अरुण भाईचं रावसाहेब पवार यांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो की त्यांचे भंगाराचं दुकान असताना 8 दिवस त्यांनी त्यांचं भंगाराचं दुकान त्या ठिकाणी बंद ठेवलं आणि कुठेतरी रावसाहेब पवार यांना निवडून आणण्याचा त्यांचा खारीचा वाटा आहे. तर आज आम्ही सर्व मित्रमंडळीच्या वतीने त्यांचा वाढदिवस या ठिकाणी केलेला आहे आणि वाढदिवसही त्यांचा एक चांगल्या दिवसाच्या निमित्त या ठिकाणी आलेला आहे. कारण काल मुस्लिम बांधवांचा उपवासाचा दिवस त्या ठिकाणी चालू होता. तर कुठेतरी एक चांगला दिवस अरुणभाईसाठी कालचा त्या ठिकाणी होता आणि आज आम्ही त्यांचा वाढदिवस करत आहोत. तर मी या मुस्लिम बांधवांचा जो उपवासाचा दिवस चालू आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व मुस्लिम बांधवांना उपवासाच्या रमजानच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि आपल्या अरुण भाईंनाही या ठिकाणी शुभेच्छा देतो की त्यांच्या माध्यमातून आपल्या गावाची परिसराची सेवा त्यांच्या हातातून घडत राहो. व मी आई जगदंबाला व ईश्वर अल्लाहला या ठिकाणी विनंती करतो की आमच्या अरुण भाईला सुख समृद्धी या ठिकाणी लाभू दे. आणि पुनश्च तुम्हाला आमच्या सर्व चिंचोली लिंबाजी गावाच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भवानी जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी.